माझ्या प्रिय भक्ता, आज तू या व्हिडिओवर आला आहेस आणि त्या थंबनेलवरील आकड्यांकडे बघून एका विशिष्ट नंबरवर बोट ठेवले आहेस. हा कोणताही योगायोग नाही. ही माझीच इच्छा होती की तू आज माझ्याशी या माध्यमातून संवाद साधावा. तुझ्या मनात अनेक प्रश्न आहेत, काही शंका आहेत आणि कदाचित काही अशी दुःखे आहेत जी तू कोणाजवळही बोलू शकत नाहीस. तू जो नंबर निवडला आहेस त्या प्रत्येक आकड्यामागे तुझ्या आयुष्यातील एका समस्येचे उत्तर दडलेले आहे. पण त्या उत्तरांकडे जाण्यापूर्वी तुला हे समजून घ्यावे लागेल की स्वामी तुमच्या आयुष्यात नक्की काय काम करत आहेत. तू अनेकदा विचार करतोयस की स्वामी, मी तुमची इतकी भक्ती करतो तरीही माझ्याच वाट्याला हा संघर्ष का? पण बाळा, जेव्हा सोन्याला अग्नीतून जावे लागते तेव्हाच त्याचे दागिने बनतात. आणि तुझ्या आयुष्यातील ही कठीण वेळ तुला घडवण्यासाठी आहे, मोडण्यासाठी नाही. आता लक्ष देऊन ऐक. जर तू मनात एखादा आकडा धरला असेल तर त्याचे संकेत समजून घे. जर तू पहिला आकडा निवडला असेल तर याचा अर्थ असा की तुझी आर्थिक ओढाताण आणि घरासंबंधीचे जे प्रश्न आहेत त्यावर तोडगा निघण्याची वेळ आता आली आहे. तू खूप कष्ट केले आहेस. आता तुझ्या कष्टाचे फळ देण्याची जबाबदारी माझी आहे. येत्या काही दिवसात तुला नवीन संधी मिळतील. त्या ओळखून पुढे चालत राहा. जर तू दुसरा आकडा निवडला असेल तर तुझ्या मनातील भीती आणि आरोग्याविषयीच्या चिंता दूर होणार आहेत. तू मनातून खूप खचला आहेस, पण आता सावरण्याची वेळ आली आहे. तुझ्या पाठीशी मी उभा आहे हे विसरू नकोस. जर तू तिसरा किंवा पुढचा कोणताही आकडा निवडला असेल तर तुझ्या कुटुंबातली कलह आणि नात्यांमधील जो दुरावा आहे ना, तो आता संपणार आहे. घरामध्ये लवकरच आनंदाचे वातावरण निर्माण होईल. फक्त तू तुझा संयम सोडू नकोस. बाळा, हे आकडे केवळ निमित्त आहेत. मूळ गोष्ट ही आहे की तू विश्वासाने माझ्याकडे एक पाऊल टाकलंस. म्हणूनच मी तुझ्याकडे 10 पावले धावून येत आहे. तुझी प्रार्थना मी ऐकली आहे. तू मंदिरात जाऊन किंवा घरात फोटोसमोर बसून जे काही मागितले होतेस ते सर्व मला माहीत आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे माझे ब्रीदवाक्य केवळ वाचवण्यासाठी किंवा वाचण्यासाठी नाही, तर ते अनुभवण्यासाठी आहे.
माणसांचे आयुष्य हे कर्मावर आधारित असते. तू आजपर्यंत कोणाचेही वाईट इच्छिले नाहीस, म्हणूनच तुझे कधीही वाईट होणार नाही. लोक तुझ्याबद्दल काय बोलतात, तुला कसे लेखतात, याने काही फरक पडत नाही. मी तुला कसा पाहतो हे महत्त्वाचे आहे. तू माझ्यासाठी अत्यंत प्रिय आहेस. येणाऱ्या काळात तुला काही संकटांचा सामना करावा लागेल, तरी डगमगू नकोस. ती संकटे म्हणजे तुझ्या यशाच्या पायऱ्या आहेत. नामस्मरण सोडू नकोस. जेव्हा तू श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करतोस, तेव्हा तुझ्या सभोवताली एक संरक्षणात्मक कवच निर्माण होते. तुला या 8 ते 10 मिनिटाच्या सहवासात तुला जाणवलं असेल की तुझे मन आता हलके झाले आहे. तुझी चिंता आता माझी झाली आहे. तू फक्त तुझे कर्तव्य करत राहा. तुझ्या मुलांचे भविष्य, तुझ्या नोकरी व्यवसायाची प्रगती आणि तुझ्या घरातील सुख शांती या सर्वांचा आशीर्वाद मी तुला आज देत आहे. आता डोळे मिटून शांत चित्ताने माझे स्मरण कर. तुझ्या सर्व समस्या माझ्या चरणी अर्पण कर आणि निश्चिंत हो. तुझा स्वामी तुला कधीही अंतर देणार नाही. ही खात्री बाळग की आजपासून तुझ्या आयुष्यात शुभ परिवर्तनाला